सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात मध्यरात्री घडलेल्या भीषण तिहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे। या हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून संपत्तीच्या वादातून काकाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे। एकाच कुटुंबातील 3 जणांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पप्पू मस्के याने भावजय आणि तिच्या 2 मुलांवर तलवारीने हल्ला केल्याचा संशय आहे। या हल्ल्यात गायत्री सुधाकर मस्के, तिची मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराय मस्के यांचा जागीच मृत्यू झाला। यातील मुलगी प्रियंका मस्के हिला 12वीला 68% पडले होते। आजच निकाल असताना दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला। 3 सदस्य मस्के कुटुंबीय गुण्यागोविंदाने राहत होते। गायत्री मस्के या विधवा होत्या। त्यांची मोठी मुलगी प्रिया मस्के हिने 12वीचे पेपर दिले होते आणि निकालाची प्रतीक्षा होती, तर मुलगा शिवराज मस्के हा 10वी परीक्षा दिली होती। आई आणि बहिणीचा आधार होण्यासाठी पुढे शिकण्याची इच्छा होती। प्रिया मस्के हिला डॉक्टर होण्याची इच्छा होती। त्यासाठी तिने लातूर येथे नीट परीक्षेचा अभ्यास करत होती। मात्र प्रियाचा निकाल लागला, पण निकाल पाहण्यासाठी ती या जगात नव्हती। काका पप्पू मस्के याने प्रियांचं स्वप्न एका रात्रीत होत्याचं नव्हतं केलं। प्रिया हिची रात्री 12च्या सुमारास तलवारीच्या सहाय्याने निर्गुण वार करत हत्या केली। सुधाकर मस्के यांच्या निधनानंतर गायत्री मस्के यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ तळ हाताच्या पोळाप्रमाणे केला। मात्र काकासोबत संपत्तीचा वाद सुरू होता। त्यातूनच प्रिया तिने 12वीच्या परीक्षेत चांगला अभ्यास केला, तर शिवराज याने 10वीच्या परीक्षेत चांगले गुण घेतले। त्याला 10वीत 61.82 गुण मिळाले होते। मात्र आज प्रिया हिचा निकाल होता। प्रियाला 68.83% मिळाले होते, तर उद्या तिचा नीटचा पेपर होता। घटनेमुळे एकाच वेळी 3 जीव गमावले गेले असून एका होतकरू मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले आहे। बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्हा या घटनेने हादरला आहे। शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेचे स्वरूप इतके भीषण होते की प्रत्यक्षदर्शीच्या अंगावर शहारे आले। गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया या दोघींचे मृतदेह घराच्या गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर मुलगा शिवराय याचा मृतदेह बैठकीच्या खोलीत आढळून आला। हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे मृतदेहाच्या स्थितीवरून दिसून येत होते। या घटनेत जीव गमावलेली प्रिया ही 12वी शिक्षण घेत होती, तर शिवराय हा 10वीचा विद्यार्थी होता। दोघांच्याही बोर्डाच्या परीक्षा दिल्या होत्या। एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बोरामणी ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।